त्याच्यामध्ये इतरांच्या याद्यामध्ये देखील नावं कशी आहेत ह्याच्यामध्ये आत्ता माझ्याबरोबर सीताराम नंगावणे, भीम आर्मीचे प्रमुख आणि सचिन खरा यांना ज्यावेळेस आम्ही बरोबर घेतलो किंवा विशाल तांबे किंवा आमचे भगवानराव साळुंखे त्यांना बरोबर घेतल्यानंतर काही जागा त्यांना ज्या सोडतो ते त्या जागाला कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. मग मी त्याच्यामध्ये माझ्या पक्षाची उमेदवारी दिलेली नाही. ऐका मी सांगतो ना, अरे त्याच्याबद्दल सांगतो ना, अरे मी तेच सांगतोय बाबा की त्या संदर्भामध्ये सचिन खरातांनी आणि सीताराम गंगावणेंनी सांगितलं की आमचं चिन्ह हे त्या ठिकाणी पोचायला वेळ लागेल, आम्हाला आमचे जरी उमेदवार असले तरी कड्याचं चिन्ह द्या. हे असं अनेक निवडणुकीमध्ये RBI आठवले साहेबांच्या बरोबर आम्ही युती करायचो त्यावेळेस तसं व्हायचं. इतर पण वेगवेगळे राजकीय पक्ष ज्यावेळेस बरोबर घेतले जातात त्यावेळेस असं अंडरस्टँडिंग असतं. आपल्याकडचा ओला कचरा हा शेतांमध्ये टाकला जातो. रोजी काळभोर वगैरे परिसरात बराच कचरा मध्यंतरी टाकण्यात आला. दुसरं एसटीपीचा विषय. एसटीपी आता ह्या पद्धतीने आपण निविदा काढल्या 500 कोटी रुपये महापालिकेचं नुकसान होतं. याला राज्य शासनाची मान्यता आहे अमृतद्वार अंतर्गत. तिथं काही चर्चा झाली का? नाही, एक मिनिट. एकदा कुठल्याही महानगरपालिकेला नगरपालिकेला निधी ज्यावेळेस एखाद्या प्रकल्पाच्या करता द्यावा लागतो त्यावेळेस लोकल बॉडी म्हणून तो अधिकार त्यांचा त्या बॉडीचा असतो, नगराध्यक्ष आणि ते नगरसेवक किंवा महापौर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि त्यांची बॉडी असं असतं. तुम्हाला आता जरी प्रशासक असलं तर कोण महानगरपालिका तुमचं तर फार बारकाईनं सगळीकडे लक्ष असतं. चौकस तुमची बुद्धी आहे, चौकस तुमच्या नजरा असतात, त्याच्यावर कोण कारभार करतंय तेही आपल्याला माहिती आहे. कुठल्या मी ऐका अरे बाबा, मी आता आता ही प्रेस घेतली ही आम्ही उभे केलेल्या उमेदवारांच्या संदर्भातच आहे. उद्याच्याला मी पुढची प्रेस घेणार आहे त्यावेळेस मी पुणेकरांना काही सांगितलं पाहिजे ना. मी नुसतंच यांनी असं केलं यांनी तसं केलं आणि तू आल्यावर काय करणार, तुझ्या नेतृत्वाखालचे बॉडी निवडून आल्यानंतर काय करणार ते पण मला सांगावं लागणार आहे ना. ते मी 2 दिवसांनी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा असं झालंय की 45 पेक्षा अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आले, त्यात सगळ्यात जास्त भाजपचे आहेत, एकूण दुसऱ्या पक्षाचे असतील. असं कधीच झालं नव्हतं. आता विरोधक टीका अशी करतात की भाजपला गेम पलटवण्यासाठी निवडणूक आयोगाने सांगितलं जे बिनविरोध आहेत, असं झालंय का कधी? ज्या वेळेस एखादे उमेदवार समोर राहत नाही त्यावेळेस बिनविरोध होतं. उमेदवार ठेवायला सगळ्यांनाच मुभा आहे ना, त्याचा कुणी अडवलंय? आपल्या पक्षाचा एक उमेदवार माघार घेतली त्याच्यामुळे भाजपचा एक नगरसेवक बिनविरोध झालेला आहे. तर पक्षाला कल्पना होती का? नव्हती. मग काय कारवाई वगैरे चालली, नोटीस दिलेली आहे. 15 तारखेच्या नंतर कारवाई करतो. राष्ट्रवादी ही निवडणुकांना असं टप्प्यात सामोरं जातं ज्यावेळी तुमचं बरोबर आहे ना. आता बहुतेकांना कळलेलं तिथं व्यवहारच झालेला नाहीये ना.